श्रद्धेय कैवल्यवासी गुरुमाऊली तपोनिधी माई, त्यासोबतच पूजनीय मार्गमाऊली आई, त्यासोबत अक्का, तसेच कैवल्यवासी भाऊ, या सर्वच गुरुनिमित्ताची त्यासोबतच अक्का यांची आठवण होणं स्वाभाविक आहे. आणि ज्यांच्यामुळं आज मी इथं उभा आहे, ज्यांनी लहानपणापासून आश्रमात असताना चांगल्या पद्धतीनं एक विद्यार्थी कसा असावा किंवा विद्यार्थी घडवण्याचं काम, ज्यांनी आमच्यामध्ये एक भविष्यातील एक वक्ता असेल किंवा भविष्यातील एक चांगला माणूस घडवण्याचं काम ज्यांनी खऱ्या अर्थानं केलं, असे तुम्हा सर्वांचे श्रद्धास्थान असणारे आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य श्री गुरुजी. गेली 15 वर्ष श्री ब्रह्मविद्या ज्ञानामृत व्याख्यानमाला या ठिकाणी संपन्न होते आणि या व्याख्यानमालेच्या निमित्तानं एक एक वक्ता घडतोय, एक एक सूत्रसंचलक घडतोय, एक एक प्रार्थना म्हणणारा या ठिकाणी नवीन नवीन व्यक्ती या ठिकाणी घडताय. त्याच अनुषंगानं समाजामध्ये बोलणं फार सोपं असतं. समाजामध्ये ग्रस्तांसमोर बोलणं किंवा बाहेरच्या लोकांसमोर बोलणं फार सोपं असतं, परंतु आपल्याच गुरुबंधूंसमोर आणि आपल्या म्हणजे ज्ञान, श्रद्धा, भक्ती, वैराग्य, त्यासोबतच ज्ञान या सगळ्या गुणांनी संपन्न असलेल्या गुरुपुरासमोर बोलणं वाटतं तेवढं सोपं नाही. ज्यांनी मला खऱ्या अर्थानं इथपर्यंत लहानपणापासून ज्यांनी घडवण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे, असे माझे ज्येष्ठ गुरुबंधू पूजनीय बापू, तसेच पूजनीय आप्पा, तसेच पूजनीय दादाजी, या सर्वांना दंडोत प्रणाम करतो. त्यासोबतच अण्णाजी. आजपर्यंत आपण वेगवेगळ्या विषयांवरती विचार विनिमय प्रत्येक वक्त्यांचे ऐकलेले आहेत. असाच काहीसा थोडासा वेगळा वासनिक वर्गासाठी विषय या ठिकाणी घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे. आपण पाहिलं असेल की स्मृतीस्थळामध्ये म्हणजे श्रुती, स्मृती, वृद्धाचार आणि मार्गरूढी अशा पद्धतीनं आजपर्यंत वाटचाल या महानुभावपंथाची चालत आलेली आहे. आणि त्यापैकी स्मृतीस्थळामध्ये आपल्याला नानाविध भक्तीनं नटलेले अनेक भक्त पाहायला मिळतात किंवा नवे नवे तर नानाविध श्रद्धेनं, भक्तीनं, त्यासोबतच चांगल्या गुणांनी युक्त असणारे जसे भक्त, जसे शिष्य पाहायला मिळाले, तसेच चांगल्या गुणाने युक्त असे वासनिक सुद्धा आपल्याला त्या स्मृतीस्थळामध्ये पाहायला मिळतात. आणि असाच एका वासनिकाचं मनोगत या ठिकाणी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. गोपाळ पंडित म्हणजेच अनिराज व्यास, की अनिराज व्यास हे आचार्यांच्या सन्निधानामध्ये असताना पूर्वाश्रमीचे गोपाळ पंडित, आणि तेच अनिराज व्यास राजा रामदेवरायाची पत्नी कामाईसा, की जिचा 1.25 लाखाचा व्यापार ज्यांच्याजवळ असायचा, असे गोपाळ म्हणजे पूर्वाश्रमीचे गोपाळ पंडित. आणि नंतर परमार्गामध्ये आल्यानंतर अनिराज व्यास त्यांची नामसंज्ञा झाली. अशी कामाईसा त्या ठिकाणी आपल्याला वासनिक धर्मामध्ये स्मृतीस्थळामध्ये पाहायला मिळते, की तिला पुराण श्रवण ऐकण्याची फार आवड होती. पुराण श्रवण ऐकत असताना इतकी तन्मयता, इतकी लीनता होती की म्हणजे तिला शास्त्राबद्दल इतकी आवडी निर्माण झाली की संपूर्ण या संसाराबद्दल तिला आसक्ती निर्माण झाली. त्या संसाराच्या आसक्तीमध्ये त्या ठिकाणी अनिराज व्यास सुद्धा त्या ठिकाणी असायचे. जेव्हा पुराण कथन करण्यासाठी त्या ठिकाणी पंडित यायचे आणि पुराण कथेसाठी आल्यानंतर ज्यावेळेस पुराण कथा सांगितली जायची त्यावेळेस अनिराज व्यास त्यांना आक्षेप घ्यायचे की ते तुम्ही सांगताय ते तसं नाहीये, ते वेगळ्या पद्धतीने. त्यावेळेस त्यांनाही कळत नव्हतं की आपण सांगतोय ते चुकीचं आहे की बरोबर आहे. त्यावेळेस राणी त्यांना विचारायची, कामाईसा राणी त्यांना विचारायची की हे कसं आहे. त्यावेळेस त्यात कामाईसा राणी म्हणजे अनिराज व्यासांनी म्हणजेच गोपाळ पंडितांनी सांगितल्यानंतर तिचा जो संदेह होता तो दूर व्हायचा. अशा प्रकारे खूप दिवस ही घटना चालू होती. आणि एक दिवस ती राणी अनिराज व्यासांना विचारते की हे तुम्हाला कसं माहितीये, हे तुम्ही कसं जाणता. त्यावेळेस अनिराज व्यास म्हणतात की आमचे जे गुरु आहेत, जे सर्व ज्ञान आहेत, ज्यांना सर्व ज्ञान आहे, असे आमचे जे गुरु आहेत त्यांच्याकडून आमच्यापर्यंत हे आलेले आहे. म्हणजे आमचे गुरु आचार्य यांच्याकडून आमच्यापर्यंत या गोष्टी आलेल्या आहेत. त्यावेळेस ती विचारते की ते कुठे असतात, त्यांचा आश्रम कुठे आहे, ते कुठे राहतात, त्यांची भेट मला त्या ठिकाणी होऊ शकते का. त्यावेळेस अनिराज व्यास म्हणतात, हे नाही का मुदगुल नावाचा जो प्रदेश आहे त्याच्या शेजारी निंबा नावाचं छोटंसं गाव आहे, त्या गावामध्ये तो आश्रम त्या ठिकाणी आहे. आणि हे ऐकल्यानंतर जर अनिराज व्यास म्हणजेच गोपाळ पंडित एवढ्या चांगल्या पद्धतीने जर ज्ञान श्रवण करतायत तर यांचे गुरु किती चांगल्या पद्धतीने ज्ञान श्रवण करत असतील, ही आवडी तिच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि त्या आवडी सरशी त्या आचार्यांना भेटण्याचा इच्छा तिच्या मनामध्ये झाली. परंतु आता राजाला म्हणायचं कसं की मला आचार्यांना भेटायचंय,
मला निंबा या गावी जायचंय, आता म्हणू कसं? त्यावेळेस भीत भीतच राजाजवळ गेली. राजा रामदेवराय याच्या जवळ जाते आणि ती म्हणजे स्मृतीस्थळामध्ये असा उल्लेख येतो की ती वांज म्हणजे तिला मुलगा होत नव्हता, त्याच्यामुळे मुदगुल नावाचा जो देश आहे किंवा मुलगुल नावाचं जे गाव आहे, जे राज्य आहे, ज्या राज्यामध्ये एक देवी होती आणि त्या देवीच्या ठिकाणी आपण नवस केल्यानंतर आपल्याला मुलगा संतती प्राप्त होते, अशी त्या संपूर्ण समाजामध्ये ख्याती होती. त्यावेळेस ती मुदगुलचा निमित्त करून राजाला म्हणते की मुदगुल या ठिकाणी मी दर्शनासाठी जाते. आणि दर्शनासाठी जाते म्हटल्यानंतर राजाही तिला आज्ञा देतो, परंतु म्हणजे परवानगी काढलेली आहे मुदगुलची, परंतु मनामध्ये इच्छा आहे निंब्याला आचार्यांना भेटायची. त्यावेळेस ती दरमजल करत करत आचार्यांपर्यंत येते. पालखीमध्ये बसलेली आहे. पालखीमध्ये बसलेली ती राणी त्या ठिकाणी त्या पालखीतून उतरते. राणी पालखीतून उतरून 4 पावले ज्या ठिकाणी आचार्य आहेत, निंबा या ठिकाणी आश्रम, त्या ठिकाणी स्वतः चालत जाते. यातून एक गोष्ट लक्षात येते की राजा रामदेवरायाची असणारी ती पत्नी, तरी सुद्धा एवढी गडगंज श्रीमंत असणारी स्त्री सुद्धा आपलं सर्वस्व त्यागून मला जर परमेश्वर प्राप्त करायचं आहे तर मला त्या ठिकाणी माझं सर्वस्वाचा त्याग करून जावं लागेल, याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला तिच्यामध्ये पाहायला मिळतं. बंधूंनो, त्या पद्धतीनं आपणही आश्रममध्ये येत असाल किंवा आश्रममध्ये येताना जर आपले गुरुनिमित्त असतील किंवा ज्यांच्यामुळे मला धर्म कळाला ते जर समोर असतील तर आपणही त्यावेळेस आपल्या गाडीतून उतरून 4 पावले तिथून चालत येऊन त्या गुरुनिमित्ताजवळ आलं पाहिजे, असा आदर्श तिच्या ह्या वागण्यातून आपल्याला या ठिकाणी दिसतो. त्यानंतर ती आचार्यांजवळ आलेली आहे. आचार्यांजवळ आल्यानंतर त्या दोघांमध्ये चर्चा सुरुवात होते. चर्चा सुरू झालेली आहे आणि चर्चा झाल्यानंतर काही दिवस राजाची आज्ञा घेऊन आलेली होती. आज्ञा घेऊन आल्यामुळे काही दिवस ती त्या ठिकाणी थांबते आणि नंतर आचार्यांचा त्या ठिकाणी निरोप घेते आणि आचार्यांचा निरोप घेऊन पुन्हा आपल्या म्हणजे महलामध्ये पुन्हा आपल्या गावी त्या ठिकाणी येते. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर काही दिवस असेच निघून जातात आणि तिच्या कानावरती वार्ता येते की आपल्या पतीनं एका अन्य संप्रदायाचा उपदेश घेतलेला आहे. तो अन्य संप्रदायाचा उपदेश त्यांनी घेतलेला आहे असं जेव्हा तिला कळतं त्यावेळेस ती भीत राजा रामदेवरायाला म्हणते की तुम्ही जर त्या मार्गाचा उपदेश घेतलाय तर मलाही भट्टमार्गीचा उपदेश घ्यायची इच्छा आहे, मी घेऊ का? त्यावेळेस राजा रामदेवराय तिच्याकडे पाहतो आणि एका क्षणात तिला परमिशन देतो, म्हणजे परवानगी त्या ठिकाणी देतो. आणि ते ऐकल्याबरोबर तिचा आनंद गगनामध्ये मावत नाही आणि अशा वेळेस ती विचार करते की आता राजाला विचारायचं कसं, मला जायचं तर आहे. मग एक दिवस येतो आणि त्या एका दिवसा म्हणजे सकाळी सकाळी ती राजाला विचारते की मला आचार्यांच्या दर्शनाला म्हणजे निंबा या ठिकाणी भट्टमार्गेचा उपदेश घेण्यासाठी मला जायचंय, तुमची आज्ञा मला पाहिजे. राजाही प्रसन्न अंतःकरणानं त्या ठिकाणी आज्ञा तिला देतो आणि ते आज्ञा ऐकल्याबरोबर तिच्याजवळ असणारे सुगंधी द्रव्य, नाना प्रकारचे हार असतील, पुष्प असतील, त्यासोबत द्रव्य असेल, ते आपल्यासोबत घेते आणि ते द्रव्य घेऊन ती निंब्याच्या दिशेनं चालू लागते. त्या ठिकाणी तिच्या रथामध्ये म्हणजे तिच्या त्या जो काही रथ असेल त्या रथामध्ये आरूढ होते आणि तिथून ती त्या ठिकाणी चालू लागते. दरमजल करत त्या ठिकाणी निंबा या गावाजवळ निंब्यामध्ये पोहोचते. पुन्हा त्याच प्रकारे ती त्या आपल्या गाडी म्हणजे त्या रथातून उतरते आणि रथातून उतरल्यानंतर आचार्यांच्या आश्रमामध्ये जाते. नतमस्तक होऊन आचार्यांसमोर नमस्कार करते आणि आचार्यांना म्हणते की आचार्य हो, मला भट्टमार्गीचा उपदेश हवाय, मला भट्टमार्गीचा या ठिकाणी उपदेश घ्यायचा आहे. त्या ठिकाणी आचार्य तिला उपदेश देतात. म्हणजे पहिल्या भेटीमध्ये परमेश्वराचं ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त झालेलं होतं. ज्ञान तर प्राप्त झालेलं आहे, त्या ज्ञानामध्ये उपदेश घेण्याची प्रवृत्ती निर्माण झाली. उपदेशासोबतच अनुसरण घेण्याची तिची इच्छा निर्माण झाली. त्यावेळेस उपदेश तर घेते, परंतु उपदेश घेतल्यानंतर आचार्यांना म्हणते की आचार्य हो, मला या ठिकाणी तुम्ही दीक्षा देचाल का? त्यावेळेस आचार्य तिला म्हणतात की दीक्षा घेणं एवढं सोपं नाही किंवा तुम्हाला दीक्षा दिली असती, परंतु आम्हाला आमच्या स्वामींनी जो देश विहिलेला आहे किंवा आमच्या स्वामींनी ज्या ठिकाणी राहायला सांगितलेलं आहे तो देश म्हणजे हा संपूर्ण महाराष्ट्रातील हा जो देश आहे, त्या देशावर, त्या राज्यावर तुमच्या राज्याचं राज्य आहे. आणि जर त्या राजाला जर हे कळलं तुमचा जो पती आहे, तुमचा राजा रामदेवराय जो आहे तो कच्च्या कानाचा आहे, परबुद्धीचा आहे, म्हणजे दुसऱ्याच्या विचारानं चालणार आहे आणि त्याच्यामुळे परमार्गावर अनिष्ट येऊ शकतं. म्हणून
राणी, आम्ही तुम्हाला या ठिकाणी अनुसरण म्हणजे दीक्षा त्या ठिकाणी देऊ शकत नाही. आणि आचार्य तिला पुन्हा सांगतात की तू तुझ्या गावाला निघून जा. ती तिथून निघून जाते. परंतु निघून गेल्यानंतर निघून जाताना ती आचार्यांना विचारते की राजे म्हणजे आचार्य हो, जर मी इथून निघून गेली, उद्या मला सती जाण्याची जर वेळ आली, म्हणजे राजधर्मानुसार मला सती जावं लागेल, सती जायची जर वेळ आली तर काय करू? त्यावेळेस मला म्हणजे पातक लागेल, आत्मघाताचा दोष माझ्यावरती येईल, त्यावेळेस मी काय करावं? त्यावेळेस आचार्य तिला सांगतात की बाई, तुम्ही एक काम करा, तुम्ही जोपर्यंत तुम्हाला चुकवता येईल तोपर्यंत चुकवण्याचा प्रयत्न करा. आणि जर यदा कदाचित नाही चुकवलं गेलं, तुम्हाला सती जावं लागलं, तर तो दोष तुमच्या कपाळी पडणार नाही. असं झाल्यानंतर ती त्या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये निघून जाते. राज्यामध्ये निघून गेल्यानंतर काही दिवस असे निघून जातात आणि काही दिवस निघून गेल्यानंतर कानावरती वार्ता येते की राजा रामदेवराय याचा देहांत झालेला आहे, म्हणजे याचा देह त्या ठिकाणी शरीरातून जीव सोडून त्याचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. आणि ते ऐकल्याबरोबर त्या राणीला सुद्धा आता काय करावं काय न करावं त्यावेळेस कळत नाही. आणि त्यावेळेस राजा रामदेवराय त्या ठिकाणी देह निश्चित पडलेला आहे. डोळ्यातून अश्रूंच्या धारा राणींच्या लागलेल्या आहेत, परंतु त्या अश्रूंच्या धारा पती मेल्यामुळे नाही, तर माझा देव श्री चक्रधर माझ्यापासून दुरावणार आहे, त्यामुळे त्या धारा तिच्या डोळ्याला लागलेल्या आहेत. काय करावं कळत नाही. एका कोपऱ्यामध्ये बसलेली आहे. कसं करावं आता? याच्यापासून मला वाचायचंय, याच्यापासून मला दूर व्हायचंय, परंतु काय करावं समजत नव्हतं. राजा रामदेवरायाचं देह त्या ठिकाणी दर्शनासाठी बाहेर मांडलेले, ती आतमध्ये राजमहालामध्ये एका कोपऱ्यामध्ये बसलेली आहे. डोळ्यामध्ये आसवांच्या धारा वाहत आहेत. आणि त्याच वेळेस तिचा मुलगा त्या ठिकाणी तिला बोलवण्यासाठी त्या ठिकाणी येतोय. आणि तिचा मुलगा त्या ठिकाणी आल्यानंतर तो मुलगा तिला म्हणतोय की माते, आता तुला राजासोबत त्या ठिकाणी सती जावं लागणार आहे, तुम्ही तयारी करा. तुम्हाला ही परलोकी म्हणजे ही लोकीची यात्रा संपून परलोकीची यात्रा तुम्हाला करायची आहे. आता तुम्ही ही तयारी करा. तेव्हा ती काकुलती पूर्वक आपल्या मुलाला हात जोडून विनत कंदर होऊन म्हणते, अरे सिंगना, अरे माझा पोटचा बाळ, तू बाळा, मी एक तुला विनंती करते रे बाळा, मी तुला विनंती करते की तू फक्त माझं एवढं ऐक ना, की मला सती जायचं नाहीये. मी भट्टमार्गीचा उपदेश घेतलेला आहे. भट्टमार्गीचा उपदेश घेतल्यामुळं आत्मघात मला तो लागेल. मला तू सती म्हणजे तू थांबवू शकतोस. मी त्या ठिकाणी तुझ्या त्या गुराढोऱ्यांच्या त्या दावणीला राहिल्यासारखी राहील रे, आणि त्या ठिकाणी कोंडवाडा खाऊन दिवस रात्र जीवन जगेल, पण मला जाऊन देऊ नको रे बाळा. सिंगना, एवढं ऐक ना. त्याच वेळेस त्या राजा म्हणजे त्या राणीचे वडील त्या ठिकाणी पोहोचतात. आणि राणीचे वडील त्या ठिकाणी आल्यानंतर वडीलही तिला म्हणतात की अगं, जोपर्यंत गोड होतं तोपर्यंत तुला चांगलं लागलं बाळा. जोपर्यंत राजा जिवंत होता तोपर्यंत चांगलं वाटलं, जोपर्यंत आनंदामध्ये होतीस, परंतु आता वेळ आहे, ही वेळ सती जाण्याची आहे, आणि तू अशा वेळेस तू बाजूला होतेस. त्याच वेळेस काय करावं तिला कळत नाहीये. आणि तिचे वडील तिला म्हणतायत की मी पण एक देशाचा राजा आहे, आणि त्या देशाच्या राजाची मुलगी अशा पद्धतीनं बळेच त्या ठिकाणी त्या सरणावरती किंवा बळेच तिला ढकलून सती ढकललं, असं होऊ नये म्हणून बाळा तुला सती जावं लागेल. वडिलांना सांगण्याचा प्रयत्न झाला, मुलाला सांगण्याचा प्रयत्न झाला, काहीच फरक पडला नाही. शेवटी राजाचं देह त्या रथावरती ठेवलं गेलं. स्मशानाच्या दिशेनं वाटचाल चालू झाली. पुढच्या रथामध्ये राजाचं देह आहे, मागच्या रथामध्ये सती जाणारी ती राणी आहे. अशा पद्धतीनं ते देह आणि ती राणी स्मशानभूमीच्या दिशेनं संपूर्ण समाज त्या ठिकाणी चाललेला आहे. आणि त्या समाज त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर ज्या एका ओट्यावरती राजाचं त्या ठिकाणी देह ठेवलं जातं, आणि सती जाण्याचा जो पाषाण असतो, जो दगड असतो, त्या ठिकाणी राणीला त्या ठिकाणी थांबवलं जातं. आणि इकडे चंदनाच्या लाकडांमध्ये 2 चिता त्या ठिकाणी रचल्या गेलेल्या आहेत, सरपण रचलं गेलेले, 2 शव त्यामध्ये त्या पद्धतीनं त्या ठिकाणी अग्नी दिला जाईल अशा पद्धतीनं केलेलं आहे. आणि त्यावेळेस पुन्हा राजा रामदेवरायाचा मुलगा त्या ठिकाणी त्या विहिरीवर जातो, आंघोळ करतो, आणि त्या सर्व पंडित लोक त्या ठिकाणी आलेले लोक त्या राजाला उचलतात, सरणावर ठेवतात. आणि सरणावर ठेवल्यानंतर तो मुलगा पुन्हा आपल्या आईजवळ येतो आणि पुन्हा आईला म्हणतो की माते, आता तुला जावं लागेल. त्यावेळेस पुन्हा ती कामाई म्हणजे ती राणी त्या ठिकाणी पुन्हा विनतकंदर होऊन पुन्हा
काकुलतीला येऊन त्या मुलाला म्हणते की अरे बाळा एक काम कर ना, तू कशाला मला त्या ठिकाणी सती धाडतोयस? अरे मला जर तू सती धाडलंस ना त्या ठिकाणी तुझा निर्वंश होईल. डोळ्यात ना अश्वांच्या धारा लागलेल्या आहेत. विनत कंदरून विनंती करते, धसधसा रडते की मला नको ना रे तू सती धाडू बाळा, मला नको ना सती धाडू. शेवटी मुलगा ऐकत नाही. शेवटी मुलगा आपल्या पहारेकऱ्यांना सांगतो अरे धरा रे हिला. आणि धरा म्हटल्यानंतर तिला धरून त्या ठिकाणी ज्या ठिकाणी सती जायचं होतं, ज्या ठिकाणी राजाचं देह ठेवलेलं होतं, ज्या चितेवरती तिथे आणलं जातं आणि तिथे आणल्यानंतर शेवटी तो मुलगा राजाच्या देहाला त्या ठिकाणी अग्नी देतो. त्यानंतर ती म्हणजे राणीला सुद्धा त्या ठिकाणी सती जावं लागतं. ही वार्ता जेव्हा निंब्याच्या आश्रम मध्ये कळते, निंब्याच्या आश्रम मध्ये कळल्यानंतर राजा तर गेलेला आहे, ती राणी सुद्धा त्या ठिकाणी गेलेली आहे. त्या दिवशी कोणीही गावामध्ये भिक्षा केलेली नव्हती. आश्रम मध्ये सुद्धा पचन त्या ठिकाणी झालेलं नव्हतं. समस्त गुरुकुळ समोर बसलेले, आचार्य समोर बसलेले आणि पटकन एकाने प्रश्न विचारला की आचार्य हो, की जी राणी जिचा देह अशा पद्धतीनं गेला त्या राणीला काय होईल? बरोबर, म्हणजे जसं काय जणू काही सगळ्यांच्या मनातला तो प्रश्न त्याने आचार्यांना विचारला आणि आचार्य पटकन त्यावेळेस म्हणतात की अनुसरणाची जर इच्छा असेल आणि अनुसरण घेण्याची इच्छा असेल आणि जर देह गेला तर परमेश्वर त्याला पुन्हा पुरुष होऊन जन्म देतात. त्या ठिकाणी पुन्हा त्याला ज्ञान देतात आणि पुन्हा त्याला ज्ञान देऊन पुन्हा अनुसरणाचा योग त्या ठिकाणी परमेश्वर स्वतः घडवून आणतात. अशा पद्धतीचा निर्वच त्या ठिकाणी आचार्य करतात. संवाद बराच मोठा आहे, परंतु वेळेच्या अभावी कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला हा प्रसंग या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जाता जाता फक्त एकच सांगेल की जो वासनिक वर्ग आहे, मी म्हणणार नाही की लगेच दीक्षा घ्या, परंतु तुमची इच्छा ठेवा की मला अनुसरण हे घडलं पाहिजे. परमेश्वराजवळ प्रार्थना असू द्या, गुरुनिमित्ताजवळ प्रार्थना असू द्या. एन केन प्रकारे ज्या पद्धतीनं त्या राणीची जशी इच्छा होती मला अनुसरण घ्यायचंय, त्या पद्धतीनं तुमची अनुसरणाची जरी इच्छा राहिली तरी सुद्धा परमेश्वर कधी ना कधी तुमची ती अनुसरणाची इच्छा नक्की पूर्ण करतील आणि तुम्हाला लवकरात लवकर अनुसरणाचा योग घडावा एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी माझ्या लांबलेल्या विचारांना विराम देतो. जय चक्रधर, जय महादेव.